ऐकली कधी तुम्ही कथा सात बेटांची? ह्या भूमीला साथ लाभली दर्याच्या लाटांची. कोणी म्हणे माया नगरी, कोणी मुंबई माता. इतिहासातून चला उलगडू आजही विस्मय गाथा. ही कहाणी अज्ञात मुंबईची. श्रोते हो नमस्कार. प्रसारित करत आहोत अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन. लेखक नितीन साळुंखे, वाचक अक्षय शिंपी आणि नेहा कुलकर्णी, संकल्पना शैलेश माळोदे, सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. आज आपण ऐकणार आहोत वॉटसनच्या एस्प्लेनेड हॉटेलच्या गोष्टीचा चौथा भाग. काय नव्हतं जॉनच्या हॉटेलमध्ये? त्या काळच्या युरोपीय सुखसुविधांच्या व्याख्येत बसणारी प्रत्येक गोष्ट या हॉटेलमध्ये होती. तळ मजला आणि वरचे 4 असे एकूण 5 मजल्याचं हे भव्य बांधकाम. तळमजल्याची उंची 20 फूट, तर शेवटच्या 3ऱ्या आणि 4थ्या मजल्यांची उंची प्रत्येकी 14 फुटांची होती. हॉटेलची लांबी 190 फूट तर रुंदी 80 फुटांची. तळमजल्यावर प्रशस्त दुकानं, शोरूम, राजेशाही डायनिंग हॉल आणि बिलियर्ड्स रूम होती. पहिल्या मजल्यावर आणखी प्रशस्त आणि विशेष सजावट केलेला डायनिंग हॉल, ड्रॉइंग हॉल आणि बिलियर्ड्स रूम होती. हॉटेलच्या वरच्या 3 मजल्यांवर सर्व मिळून एकूण 130 सेल्फ कंटेंट प्रशस्त खोल्या होत्या. त्यातल्या शेवटच्या 4थ्या मजल्यावरच्या खोल्या केवळ बॅचलर्स आणि एकांड्या फिरस्त्यांसाठी राखीव ठेवण्यात आल्या होत्या. प्रत्येक मजल्यावरच्या खोल्यांना प्रशस्त, लांब, रुंद, हवेशीर खिडक्या होत्या. हॉटेलच्या खोल्यांमध्ये भरपूर मोकळी हवा, नैसर्गिक उजेड राखता येणं आपोआप शक्य झालं होतं. खिडक्यांना शोभिवंत मखमली पडदे लावण्यात आले होते. हॉटेलच्या शेजारी आता दिसत असलेल्या इमारती तेव्हा अजून बांधल्या जात असल्यानं नजीकच असलेलं अपोलो बंदर म्हणजेच आजचं गेटवे ऑफ इंडिया आणि समोरच्या समुद्रात उभी असलेली जहाजं सहज नजरेस पडत होती. बंदराच्या शेजारची सेलर्स होमची इमारत म्हणजे आजचं पोलीस मुख्यालय समुद्राच्या पार्श्वभूमीवर उठून दिसत असे. समुद्रावरून येणारा भणभणता वारा असूनही हॉटेलच्या प्रत्येक खोलीच्या छताला कापडाचे लांब आडवे पंखे लावण्यात आले होते. त्या काळी वीज नसल्यामुळं छताला लटकवलेल्या पंख्यांची दोरी हलवण्यासाठी प्रत्येक खोलीच्या बाहेर पंखावाले बसवलेले होते. प्रत्येक खोलीत युरोपीय पद्धतीचं फर्निचर आणि स्वच्छतागृहांमध्ये त्याच पद्धतीची फिटिंग्जही होती. हॉटेलचा प्रत्येक कोपरा उत्तम प्रतीच्या पर्शियन गालिच्याने आच्छादलेला होता. हंड्या, परदेशी झुंबरं हे तर विचारूच नका. रात्रीच्या वेळी मंदपणे तेवत असलेल्या शेकडो दिव्यांच्या सोनेरी प्रकाशात हे हॉटेल आतून किती ऐश्वर्य संपन्न, राजेशाही दिसत असेल ह्याची फक्त कल्पना करा. जॉन वॉटसनचं हे एस्प्लेनेड हॉटेल म्हणजे त्या काळातल्या युरोपीय ऐशोआरामाची परमावधी होती. सबकुछ युरोपियन असलेल्या या हॉटेलच्या बांधकामासाठी वापरलेलं साहित्यच नव्हे, तर आत काम करणारे वेटर्स आणि वेट्रेसेस, शेफ असे सर्व कर्मचारीही युरोपातले होते. त्यावेळी गमतीनं म्हटलं जायचं की जॉनला शक्य झालं असतं तर त्याने युरोपातलं हवामानही या हॉटेलात आणलं असतं. एवढं हे हॉटेल युरोपीय होतं. 4 फेब्रुवारी 1871 या दिवशी या हॉटेलचं उद्घाटन झालं. त्यावेळी मुंबईत असलेली प्रत्येक ब्रिटिश व्यक्ती हॉटेलच्या उद्घाटनासाठी उपस्थित होती. दुसऱ्या दिवशीच्या द बॉम्बे गॅझेट या वर्तमानपत्रात बातमी झळकली, विदाउट डाऊट द फायनेस्ट हॉटेल इन द सिटी, बिल्ट ॲट एनॉर्मस कॉस्ट ऑन perhaps the best site in Bombay. जॉन वॉटसनच्या या एस्प्लेनेड हॉटेलनं अनेक बाबतीत पहिलेपणाचा मान पटकावला. केवळ हॉटेल म्हणून बांधण्यात आलेली
मुंबईतली ही पहिली इमारत. वाफेच्या सहाय्यानं वर खाली चालणारी लिफ्ट असलेली ही पहिलीच इमारत. हॉटेलात राहण्यासाठी येऊ इच्छिणाऱ्या पाहुण्यांना बंदरावरून किंवा स्टेशनातून ने-आण करण्याची, म्हणजे ज्याला आजच्या भाषेत आपण पिकअप आणि ड्रॉपची सुविधा असं म्हणतो, ती व्यवस्था असलेलं हे पहिलंच हॉटेल. केवळ लोखंडी खांब आणि तुळयांवर आधारलेलं बांधकाम असणारी ही पहिलीच बहुमजली इमारत. असे अनेक विक्रम त्या काळात या हॉटेलच्या नावानं नोंदवले गेले होते. पण दुर्दैवाने एवढं भव्य आणि राजमहालासारखं हॉटेल बांधण्याचं स्वप्न पाहणारा आणि ते प्रत्यक्षातही आणणारा हॉटेलचा जनक जॉन हडसन वॉटसन हॉटेलचं उद्घाटन मात्र पाहू शकला नाही. प्रकृती अस्वास्थ्यामुळे 1870 सालातच तो सपत्नीक लंडनला काही दिवसांसाठी म्हणून निघून गेला आणि त्यानंतर वर्षभरातच म्हणजे 1871 सालच्या मे महिन्यात तो त्याच्या कॅसल कॅरॉक या जन्मगावीच मरण पावला. त्याची पत्नी हॅना देखील पुढे 4 वर्षांनी तिथेच मरण पावली. इथे मुंबईत त्याचा भाऊ विल्यम वॉटसननं त्याच्या हॉटेलचं स्वप्न पुरं केलं. विल्यम नंतर एस्प्लनेड हॉटेलचा व्यवसाय जॉनची मुलं जेम्स वॉटसन आणि जॉन वॉटसन ज्युनियर हे दोघे सांभाळत होते. पुढची 50 वर्ष म्हणजे सन 1920 पर्यंत हे हॉटेल म्हणून कार्यरत राहिलं आणि त्या काळातल्या अनेक नामवंत पाहुण्यांनी या हॉटेलचा पाहुणचार देखील घेतला. 1895-96च्या सुमारास जगप्रसिद्ध अमेरिकन लेखक मार्क ट्वेन काही दिवस या हॉटेलात मुक्कामी राहिले होते. या हॉटेलच्या प्रशस्त बाल्कनीत बसून तिथं येणाऱ्या कावळ्यांचं निरीक्षण करून भारतीय कावळ्यांवर लिहिलेला एक सुरेख लेख त्यांनी 1898 साली लिहिलेल्या फॉलोइंग द इक्वेटर या पुस्तकात प्रसिद्ध करण्यात आला आहे. भारतीय सिने उद्योगाची सुरुवात ह्याच हॉटेलमध्ये झाली. चित्रपट तंत्राचा शोध लावणाऱ्या ल्युमिये बंधूंनी पॅरिसमधल्या त्यांच्या शोधानंतर अवघ्या 6 महिन्यात या हॉटेलात दिनांक 7 जुलै 1896 रोजी त्यांच्या एकूण 6 चित्रपटांचे खे दाखवले होते. एंट्री ऑफ सिनेमॅटोग्राफर, अरायव्हल ऑफ अ ट्रेन, द सी बाथ, अ डेमोलेशन, लिव्हिंग द फॅक्टरी आणि सोल्जर्स ऑन व्हील्स हे ते चित्रपट होते. मोठ्या पडद्यावरचं हे हलतं चालतं आश्चर्य पाहण्यासाठी प्रत्येकी 1 रुपयाचं तिकीटही लावण्यात आलं होतं. असं हे अनेक बाबतीत ऐतिहासिक असणारं आणि काही बाबतीत इतिहास घडवणारं हॉटेल फोर्ट परिसरातील काळा घोडा चौकात अजूनही उभं आहे. तळमजल्यावरचे त्याचे देखणे घडीव लोखंडाचे खांब अजूनही लक्ष वेधून घेतात. पुढच्या काळात जॉनच्या या एस्प्लनेड हॉटेलची मालकी एका हातातून दुसऱ्या हातात जात राहिली. काही काळ ती हैदराबादच्या जंग यार या नवाब घराण्याकडेही होती. या इमारतीचं नावही नंतर 2 वेळा बदलण्यात आलं होतं. आता या इमारतीचं पुनर्निर्माण सुरू असावं असं तिच्या सभोवताली टाकलेल्या पडद्यावरून वाटतं. एकेकाळची ही रूपगर्विता जणू पडद्याआड कपडे बदलतीये. पाहूया आता कुठल्या स्वरूपात समोर येते ती. बेटगाव अननगर शहर ते महानगर बनताना. तर ही होती वॉटसनच्या एस्प्लनेड हॉटेलची गोष्ट. श्रोतेहो, हा होता अज्ञात मुंबई या पुस्तकाच्या क्रमशः वाचनाचा आजचा भाग. लेखक नितीन साळुंखे, वाचक अक्षय शिंपी आणि नेहा कुलकर्णी. शीर्षक गीत समीर सामंत. शीर्षक गीताचं संगीत सुखदा दापके. गायक मंदार पिलवलकर. ध्वनी प्रभाव परीक्षित भातखंडे. निर्मिती सहाय्य रोहिणी पाटील आणि क्षितेजा सहकारी. संकल्पना शैलेश माळोदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. ही कहाणी